माझे मित्र आहेत प्रकाश होळकर म्हणून, त्यांनी कविता लिहिलेली आहे. सगळ्यांनी ऐका. काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेले पालातून. पालातून म्हणजे माहितीये ना, पाल असतात माहितीये का, छोट्या छोट्या झोपड्या असतात ग्राउंडवर, त्याला पाल म्हणतात. ऊसतोड कामगार येतात आणि काय येतात तर त्यांच्या आपण झोपड्या बघतो का नाही, समजा सैदापूरला निघालं आपण मुळाजवळ झोपड्या बघतो बांधल्या मारलेल्या आहेत. तसं आहे. काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेलं पालातून. सगळ्यांकडे लक्ष द्या, पुढे बोलायचं नाही. एक 5 मिनिटं. काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेलं पालातून, तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. मुलगा काय करत होता? त्यांचा पुस्तक वाचत होता. लहान भावाला घेऊन आई निघून गेली नव्या बापासोबत. तेव्हाही मुलगा पुस्तक वाचत बसला होता. त्याची आई होती, तिने काय केलं, दुसरं लग्न केलं. ती दुसरं लग्न करून निघून गेली घरातून. तरी तो मुलगा काय करत होता? पुस्तक वाचत होता. कवळ्या बहिणीचा आजीने सौदा केला आणि पदर लावून दुसरं दिली, तेव्हाही मुलगा पुस्तक वाचत बसला होता. त्याची जी बहीण आहे, ऐका इकडे ऐका ऐका, कविता फार महत्वाची आहे. त्याची जी बहीण आहे, त्या बहिणीचा आजीने सौदा केला म्हणजे तिचं लग्न लावून दिलं. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं? पैसे दिले. काय केले? पैसे दिले. आणि ती बिचारी बहीण लग्न करून गेली. तरी मुलगा काय करत होता? तिचा भाऊ पुस्तक वाचत बसला होता. मामा, आत्या, चुलते दारू गाळता गाळता गळत चालले होते. म्हणजे एकत्र कुटुंब होतं. मामा दारू गाळायचे, आत्या दारू गाळायची, चुलते दारू गाळायचे. ते गाळता गाळता ते काय झाले? गळतले. तरी मुलगा काय करत होता? पुस्तक. मुलगा हुशार झाला. मुलगा पुस्तक वाचून, जसं ही मुलगी हुशार झाली का नाही, तो मुलगा हुशार झाला का नाही, बहीण हुशार झाला, तेजस्विनी हुशार झाली. बहीण हुशार होताना तिची आई वडील असतील, तिचे भाऊ असतील आणि मंडळी असतील, तिने काय केले? कष्ट घेतले म्हणून तिला शिकता आलं. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. बरोबर आहे का नाही? तसं मुलगा काय झाला? हुशार झाला. पोलीस इन्स्पेक्टर होऊन वस्तीतून दूर निघून गेला. म्हणजे मुलासाठी त्या कुणी प्रयत्न केले शिकण्यासाठी. त्याला कळलं होतं घरामध्ये. काय कळलं होतं? की हा मुलगा आहे, हा हुशार आहे, हा अभ्यास करतो, जे मला जमत नाही. म्हणून बहिणीने काय केलं? आपलं लग्न लावून दिलं आजीने, तरी ती निघून गेली. कारण पैसे मिळाले. कुणाला मिळाले पैसे? तर त्या मुलाच्या अभ्यासासाठी पैसे मिळाले. बरोबर आहे? पहिल्यांदा मी सांगितलं, बापाला पोलिसांनी पकडून नेलं कारण त्याला व्यवसाय नव्हता. मग ते काही चोऱ्या माऱ्या करत असतील, भंगार गोळा करत असतील आणि काय करत असतील. पोलिसांनी काय केलं? त्यांना पकडून नेलं. ते कुठाय जातो? वडील कुठाय जातो? जेलमध्येच आहे. आई निघून गेली. आईच्या लक्षात आलं, बाप तर गेलेलेच आहे, पण मी जर या माणसाबरोबर लग्न केलं तर पैसे मिळतील. आणि पैसे कुणाला उपयोगी पडतील? तो जो मुलगा अभ्यास करतोय का नाही, त्यालाही पैसे उपयोगी पडतील. म्हणून आईने त्याग केला. आणि काय केलं? त्याग केला आणि दुसरं लग्न करून निघून गेली. बहिणीचं तसंच झालं, तुम्हाला सांगितलं मी. तसंच काय झालं? मामा, आत्या, चुलते त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्याला वाटत होतं हा मुलगा मोठा होईल. आणि खरोखर हा मुलगा काय झाला? मोठा झाला, इन्स्पेक्टर झाला, पोलीस इन्स्पेक्टर झाला. पण तो कुठे गेला? तो घरातून निघून गेला, शहरात गेला. बरोबर आहे? पुढे काय म्हटलंय बघा. बापाला पोलिसांनी सोडून दिलं का नाही? आई अजून किती वेळा मजबूर होऊन बाप बदलत राहील. अनेक वेळा लग्न करताना बहीण किती वेळा मरत असेल, याचा तपास करायला तो परत आलाच नाही. म्हणजे जो मुलगा शिकला, अभ्यास करत होता, त्यांनी मात्र
इन्स्पेक्टर झाल्यानंतर वडिलांना कैदेतनं सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, बहिणीला मदत करायचा प्रयत्न केला नाही, आईला मदत करायचा प्रयत्न केला नाही, कुणाला काही केलं नाही. तुझं म्हणून केला आयुष्य मस्त जगायला, गाडी घेतली असेल, बंगला घेतला असेल. ही सगळी कष्ट करणारी मंडळी कुठं आहेत? अजून त्या झोपडीत आहेत, त्या घरात आहेत. याचा तपास, शेवटचा काय म्हटलंय बघा, याचा तपास करायला तो फल आलाच नाही, तो फल आलाच नाही. मुलगा अशी कोणती पुस्तकं वाचत काय विचारला प्रश्न नव्हती. म्हणजे तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना या एका कवितेतून कळतो की समजा ही तेजस्विनी आहे, बरोबर आहे, ती मोठी झाली, आता हिला पगार चांगला मिळायला लागला, माहित नाही मला किती मिळतो, तिला किती मिळतो, हा ती प्रॅक्टिस करते पण तिला पैसे मिळत आहेत, बरोबर आहे. हा साप पकडणारा आपला मयूर आदर्श विद्यार्थी, तो पण काही पैसे मिळवत असेल, पण तो घरामध्ये ज्यांनी काही केलं त्याचा तो वय झाली का नाही, त्यांच्या जर काय करत नसेल तर त्यांनी इथं भाषण येऊन करून दिलेलं काही किंमत आहे का? आहे का किंमत? म्हणजे तुम्ही समजून घ्या, ही शाळा काय करते तुमच्यासाठी. कोणते सर असतील, पाटील सर असतील, आपले पवार सर असतील, सुर्वे सर असतील, कसबे आपले इथं नाही ते असतील, कदम मॅडम असतील, हे सगळे तुम्हाला शिकवतात. आई वडील सकाळपासून बिचारे कुणी मजुरीवर जातं, कुणी आणि कुठं जातं, त्यांना आपल्या शाळेमध्ये आणून सोडतात आणि त्यांना वाटतं की शाळा शिकली की मुलं काय होतील, माझी मोठी होतील, मला जुळीबांधी करायला लागणार नाही, मला मोलमजुरी करायला लागणार नाही, छानपैकी नोकरीला लागेल, व्यवसाय करतील आणि आम्हाला सुख देतील. आता जरी सुखच दिलं नाही तुम्ही जर पैसे कमवायला लागला तर मागा आता 2 माजी विद्यार्थी आले तर पुण्यामध्ये आहे, पुण्यात राहिला, मस्तपैकी मुलगी तिथली बघितली, लग्न केलं, फ्लॅट घेतला, इकडं फिरकलाच नाही, शाळेकडे फिरकला नाही, आपल्या नंतरच्या विद्यार्थ्यांना मदत केली नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? कळलं? मी पुढच्याला भाषण करीन. तुम्हाला कालचीच गोष्ट आहे, परवा दिवशी मला एक मेसेज आला की सावंत म्हणून जो मुलगा आहे, त्याचं नाव आहे लक्षात येईना, तो एअरफोर्स मध्ये भरती झाला. आणि मग मी त्याला फोन केला, त्याला फोन विचारलं, अरे माझा आवाज ओळखला का? तो म्हणला, काय सर काय बोलताय, तुमचा आवाज ओळखणार नाही का, तुम्ही चिटणीस सर बोलताय. मग त्याचा आम्ही काल सत्कार घेतला होता नागेवंशी. तर तो सांगत होता, शिक्षकांचं महत्व सांगत होता, मी येऊन आलेली भाषणं सांगत होता, पण तो काय काय केलं त्यांनी. तो 10वीला आजच्या आधीपासून ट्रॅक्टरवर जातो, प्रचंड कष्ट घेतो, पण त्यांनी ठरवतो मी मिलिटरीमध्ये भरती होणार आहे म्हणून. मगाशी जे आपले जाधव गेले की नाही, जर तुम्ही ठरवलं माझ्याकडे मिलिटरीमध्ये जाण्याची कपॅसिटी आहे तर तुम्ही काय करू शकता, त्याचा सल्ला घेऊ शकता, तिथं ग्राउंड आहे, माझी मदत करू शकतात. त्या सावंती काय केलं माहितीये, त्याला पैसे नाहीत, कोण देणार पैसे. तो 11वी झाला, 25,000 रुपये भरून त्यांनी केबीपीला बीबीएला ऍडमिशन घेतलं, पण त्याला लक्षात आलं माझं काम नाही, ट्रॅक्टरवर जायचा तो रोज, त्याची सोडलं. पण त्यांनी युट्यूबचा उपयोग, युट्यूब हे चांगल्यासाठी पण आहे, आपण चुकीच्या गोष्टी बघू शकतो, चांगल्या गोष्टी पण बघू शकतो. तर युट्यूबवर त्याला बघितलं, त्यांनी जाहिरात निघाली आहे, 12वी पास होता तो, त्यांनी बघितलं आर्मीला जाहिरात निघाली, एअरफोर्सला जाहिरात निघाली, त्यांनी अप्लाय केलं, आता अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी युट्यूबवर अभ्यास केला, ज्याला लाख 2-2 लाख फी असतील त्या कोर्सला, त्यांनी अभ्यास केला. तो सकाळपासून ट्रॅक्टरवर जायचा, रात्री सकाळी अभ्यास केला, संध्याकाळी गेला ग्राउंडवर जायचा आणि तो दोन्ही ठिकाणी सिलेक्ट झाला. आर्मीत पण सिलेक्ट झाला, एअरफोर्सला पण सिलेक्ट झाला. तो म्हणता मला शाळेमध्ये स्वतः पवार सरांचं नाव घेतलं का नाही, मी तेजस्विनी, असं म्हणता शाळेमध्ये मला त्या जगदाडे सरांनी जे ग्रामर शिकवलं आणि तिथल्या जाधव सरांनी जे मला शाळेत म्हणजे वेगळ्या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला लावलं, तेव्हा मला म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही जर या शाळेचा आणि आई वडिलांचा उपयोग करून घेतला मोठे होऊ शकता, काही आवश्यकता नाही. तेवढं ज्ञान तुम्हाला तुमच्या युट्यूबवर आलंय,
युट्यूबवर त्यांनी अभ्यास केला, स्वयं अभ्यास केला आणि स्वतः मोठ्या पोस्टला जाईल, पुढे मागे कॅप्टन होईल, मेजर होईल, होऊ शकतात. म्हणून बालकुमार साहित्य यासाठी आहे. माझ्या विद्यार्थ्यांना का बोलवतो आमच्या लक्षात आलं, त्याकडे माझं भाषण ऐकणार नाही तर तेजस्वी मूर्ती तुम्हाला चांगलं वाटतं. का चांगलं वाटतं? तुम्हाला वाटतं का की इथं शाळेत गेलेली विद्यार्थी एवढी मोठी होऊ शकते, ती का नाही होऊ शकत? म्हणून समजा वेगळ्या क्षेत्रात, पण त्याला काय चालतं, कुठलंही क्षेत्र चालू शकतं तुम्हाला. तुम्हाला सर्वांना या बालकुमार साहित्य संमेलन निमित्त शुभेच्छा. आम्ही तुम्हाला वेळच्या वेळेला बोलत नाही, परंतु आपल्याला आलेली संधी सोडू नका. आपले आई वडील प्रचंड कष्ट घेत असतात, आपल्या घरातले कष्ट घेत असतात, आपले शिक्षक कष्ट घेत असतात आणि काही अडचण आली तर कोण आहे सांगा? कोण आहे? मी आहे ना तुम्हाला. कारण मी असंच शिकलोय, मला तर जेवायला मिळायचं. तिखटाची पावडर माहितीये तुम्हाला? ती अशी ठेवायची, त्याच्यावर काय होतो आपण भाकरीवरून खायला? तेल. आम्हाला तेल कुठलं नव्हतं त्यावेळेला आणि त्याच्यात पाणी ओतायचो आणि मिलोची भाकरी मिलो यायची, ती खायची. थोडं आधी कधीचा पडलो का? परिस्थिती माणसाला काही पैसे देत नाही. कुठल्याही परिस्थितीतून माणूस पुढे जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी या शाळा ज्या निर्माण केलेल्या आहेत तर ती नाही, तुम्हाला मदत होती, काही सांगितलेला उपयोग होतो. आई वडील बिचारे दिवसभर कष्ट करतात, तर तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. त्या ठिकाणी तेजस्विनीचं मयूरचं भाषण अतिशय सुंदर झालं. काय आणि शेवटला आता माझं तुमच्याकडे लक्ष आहे. आता मी ठरवले 3 महिन्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरी येणार आहे. तुम्हाला काय हवंय बघणार आहे. कविता पाठ झाल्या का बघणार आहे, पाढे पाठ झाले का बघणार आहे, इंग्रजी येतं का बघणार आहे, वाचन येतं का बघणार आहे, सगळं बघणार आहे. आणि जे जे हवं ते पण देणार आहे तुम्हाला. ओके, शुभेच्छा, धन्यवाद.